श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. मैत्रिणींनो, तुम्हालाही काही असे संकेत मिळाले आहेत का? कारण स्वामी सांगतात की चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला काही संकेत भेटतात. तर कोणते ते संकेत आहेत? कोणाला मैत्रिणींनो वाटत नाही की श्रीमंत व्हावे? असं म्हणतात की महालक्ष्मी ही धनाची देवी आहे. ही देवी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन धान्याची कमतरता भासत नाही. हे तुम्ही स्वतः अनुभवलेलेही आहे. जीवनात सदैव सुख शांती राहते. देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूंची पूजा केल्याने देखील घरात धनसंपत्ती येते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसांचा मानसन्मानही वाढतो. अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते किंवा जी माता लक्ष्मी ज्यांच्यावर कृपा करते त्यांना जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे दिसू लागतात. जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे. चला, ही कोणती चिन्हे आहेत जी माता लक्ष्मी येण्यापूर्वी तुम्हाला दिसतात हे आपण पाहूया. त्यातले पहिले जे लक्षण आहे, पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, वर्तुळ बनवून त्यांना काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळणार आहे. जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग तर हे खूपच शुभ आहे. हे एक लक्षण आहे की तुमच्या जीवनामध्ये आता काहीतरी वेगळा बदल होणार आहे. एक बदल जो तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. तुमचे अख्खे आयुष्य बदलून जाणार आहे. तुमच्या कुटुंबासाठी ते शुभ असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल. मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजले, त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत हा संकेत पोहोचला आहे. मग मुंग्या आपोआप परत येतील. त्यानंतर दुसरा संकेत, जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडांच्या डाळीवरच बनवायला आवडत असली तरी आजच्या काळामध्ये जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या, आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात. असे अनेकदा दिसून येते. पण बघा, तुम्ही पाहिले असेल असे अनेक वेळा घडते की अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहीत आहे का की घरात कोणाच्या घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रामध्ये पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली आहेत. जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा एखाद्या पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की तुमच्यासाठी ते शुभ आहे आणि आता तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. पुढचा संकेत, तिसरा संकेत, सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते. खूप कमी लोकांना माहीत असेल की घरात पाल दिसणे हे खूप शुभ मानले जाते. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखीन भाग्यवान असते, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देते. मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलून देतात. पण आम्ही तुम्हाला येथे सांगते की अचानक पाल दिसणे खूपच शुभ मानले जाते आणि जर ती घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते खूपच शुभ मानले आहे. हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे असेही म्हटले जाते. जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसंच तुळशीच्या रोपामध्ये देखील पाल दिसणे खूपच शुभ मानले जाते. हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. आता पुढचा संकेत बघूया. चौथा संकेत म्हणजे काय की सहसा जेव्हा आपले हातपाय खाजतात म्हणजे हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की पायांना खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्हे देखील दडलेली असतात. तथापि याकडे आपण फारसे लक्षही देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि शकुनशास्त्रामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे. या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगते की धनलाभ होणार आहे. चला जाणून घेऊया कोणता हात खाज येण्यासाठी शुभ आहे. जर कोणाच्या डाव्या हाताला म्हणजे तुमच्या तळ हाताला डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे
आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे. हा धनलाभ कोणत्या माध्यमातून होऊ शकतो, त्यामुळे जेव्हा तुमच्या डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन तुमचे येणार आहेत. आणि उजव्या हाताला जर खाज आली तर तुमचा पैसा खर्च होणार आहे. हाही देखील एक संकेत आहे. आता 5वा संकेत बघूया. जर स्वप्नामध्ये तुम्हाला झाडू, घुबड, बासरी, हत्ती, मुंगूस, शंख, नाग, गुलाब, तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावरती आनंदी आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे. पुढचा संकेत असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे देखील लक्षण आहे. ज्या घरात बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे लक्षण आहे. 8वा संकेत, घुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते. घुबडाबाबत आपल्याला समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. घुबडाला रात्रीचा राजा देखील म्हटले आहे. शकून शास्त्रानुसार घुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते. जसे की तुम्हाला प्रवासाला जात आहात आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसला तर ते एक धन मिळण्याचे संकेत आहे. तर घुबड घरी आले तर ते अशुभ मानले जाते. यामुळे घराची प्रगती देखील थांबू शकते. तर घुबड कुठे दिसल्यानंतर काय होते हे मी तुम्हाला सांगितले. 9वा संकेत, जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसला तर तुम्हाला खूप पैसे मिळतील. माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे हे समजून जावे. तसेच पुढचा संकेत, जर तुम्ही सकाळी उठला आणि सकाळी बाहेर कामानिमित्त चाललेला आहात तर कामानिमित्त जाताना जर कोणीतरी तुम्हाला झाडू मारताना दिसले तर हे देखील एक शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो. आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा धनलाभ होणार आहे. तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत. जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा असा संकेत आहे की तुम्ही देखील आता लवकरच खूप श्रीमंत होणार आहात. तर धनाचे मार्ग तुमच्यासाठी बदलणार आहेत. स्वप्ने पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच लोक स्वप्न पाहतात. विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्ने पडतात. काही स्वप्ने वाईट असतात तर काही चांगली असतात आणि काही खूप भीतीदायक देखील असतात, जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात. तुमची शुभ आणि अशुभ चिन्हे घेऊन येत अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे एक खूप चांगले लक्षण मानले जाते. हिंदू धर्मामध्ये झाडूला विशेष महत्त्व आहे. झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध देखील आहे. जर तुम्हालाही अशी स्वप्ने पडताना दिसली तर हे देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा मिळणार आहे. मैत्रिणींनो, पैसा हा कुणाला नको असतो? प्रत्येकाला पैसा हवा असतो आणि तो पैसा त्याला ज्याच्या त्याच्या कर्मानुसार मिळतो. हे देखील तेवढेच सत्य आहे. तर लोकांना अपशब्द बोलणे, आपल्या घरातील स्त्रीचा अपमान करणे आणि लोकांबद्दल वाईट विचार करणे तुम्ही सोडून द्या. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा बघा तुमच्या आयुष्यामध्ये पैसा ॲटोमॅटिक चांगल्या कर्माने अट्रॅक्ट होईल. त्यामुळे कर्म चांगले करा, तुम्हाला त्याचे आउटपुट देखील चांगले मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.